येळूर ग्रामपंचायतीच्या समोर यांचं घर आहे आणि साप आला यांच्या इथं. कसं दिसलं म्हटलं? हा हा, अचानक दिसलं. इथं बघू शकता साप आहे. एवढीशी सापाची स्किन जरी दिसली तरी ओळखता आलं पाहिजे की कोणता साप आहे. आणि हा नाग आहे. आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या दिवशी साप आला आहे. त्याला आपल्याशी काही देणं घेणं नसतंय नागपंचमी किंवा हे, पण चुकून आला असणार. बघूया, आपण पकडूया. छोटे साप जास्त आक्रमक असतात लहान सापापेक्षा. बघू शकता कसा फणा काढायला तो. आणि लोक म्हणतात की लहान सापामध्ये विष असतंय की नाही, असतंय. हाय क्वालिटीचं विष असते. मोठ्या सापांच्या तुलनेत लहान सापामध्ये जास्त म्हणजे हाय क्वालिटीचं विष असतंय. आणि बघू शकता कसा तो रागीट आहे आणि फणा काढायलाय. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या दिवशी आला म्हणजे श्रद्धेचा विषय मानला जातोय. पण नागपंचमीचं महत्त्व हे सापाला सुद्धा माहिती नाही. आपण आपल्या श्रद्धेने करतो, त्याला दूध पाजवतो, पण दूध हे त्याचा आहार नाही आहे. उंदीर, बेडूक, सरडे हे त्याचं प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे. त्याला दूध हे त्याचा आहार नाही. दूध तुम्ही जर पाजवलं तर विष दिल्याचं काय त्याच्यासाठी. पण आपण श्रद्धेसाठी हे करतोय. पूर्वजांपासून चालत आलेच रूढी परंपरा की सापाला दूध पाजावे, शक्यतो नागाला. आणि आजच्या दिवशी साप मारला जात नाही. रोजच नागपंचमी असली तर बरं होईल असं वाटतंय आम्हाला. कारण रोजच साप मग मारले जाणार नाहीत विनाकारण. चुकून हात पाय पडला तर चावतो साप, नाही म्हणणार नाही मी. पण आपण जसा विचार करतो तसे ते साप चावत. आपण दिनला बंद करूया. तुम्हाला भाऊ आला इथे काय पिशवी ठेवला तिथे बाजूचे इथे पाहिजे वर जाते फक्त 2